आणखी बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना जे काही जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही, रब्बी अनुदान मिळालेलं नाही, असे बरेच शेतकरी आहेत. आणि प्रत्येक शेतकरी ज्याचे पैसे राहिले, ज्याला मिळाले नाही, असा कमेंट करून विचारत आहे की माझे रब्बीचं अनुदान मिळालेलं नाही. कोणी म्हणतं मला अतिवृष्टी मिळालेली नाही. काही जण म्हणतात मी केवायसी सुद्धा केली. काही म्हणतात माझा फार्मर डिजिटल आयडी आहे, केवायसी सुद्धा केली, मात्र तरी पण माझे मिळाले नाही. आणि मग आता अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं, कोणाकडे जावं, असा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडत असतो. आणि एक लक्षात घ्या, हे काम वेळच्या वेळीच जर केलं तर आपलं ते काम होत असतंय. नाही तर एकदा रखडलं की रखडलं. कारण तुम्ही बघत असताल सरकारचे धोरण हे काही लय शेतकऱ्याच्या बाबतीत चांगले असतात असं मला तरी वाटत नाही. आणि मी बऱ्याच वेळा सरकारचे जे काही धोरणं असतात त्या धोरणाबाबत बोलत असतो. पण झालंय काय आजकाल, बऱ्याच शेतकऱ्याला हे पटत नाही. कारण आता सगळेच जसे सरकारकडेच झालेत, नेते सुद्धा सरकारच्या पक्षामध्ये प्रवेश घ्यालेत, मी कोण्या पक्षाचं नाव घेणार नाही, तसं आता या शेतकऱ्याचं झालं का काय असं मला वाटायला लागले. कारण मी जास्तीत जास्त आपण शेतकऱ्याच्या बाजूने बोलत असतो, मग ते सरकारच्या धोरणाच्या बद्दल आपण बोलतच असतो. पण होतंय काय, हे लोकांना पटत नाही का काय असं मला वाटायला लागले. कारण तुम्ही बघत असताल सरकार कोणतंही असो, असं काय नाही बरं का की जे आता आहे सरकार म्हणून आपण त्या सरकारच्या बद्दल बोलतो. दुसरंही सरकार असतं कोणतं बी, कोणत्याही पक्षाचं, तरी आपण हीच भूमिका घेतली असती. कारण आपल्याला शेतकऱ्याची बाजू मांडायची, शेतकऱ्यांचे जे काही शेतकऱ्यांच्या बाबतीत धोरणं असतात त्या धोरणावर बोलायचे. आणि त्यासाठी या गोष्टी शेतकऱ्यांना सुद्धा समजणं गरजेचं आहे. पण असं जर काही शेतकऱ्याच्या बाजूनं बोललं, म्हणजे सरकारच्या विरोधात बोललं, तर बऱ्याच जणांना ते पटत नाही. ते बरेच जण व्हिडिओ पाहत नाहीत आणि त्याला व्ह्यूज कमी आले की मग मला वाटतंय की ह्या गोष्टी शेतकऱ्यांना पटत नाहीत. म्हणून पण महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या की तुम्ही आतापर्यंत बघत असताल 2021चा सुद्धा विमा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही, 2022चा मिळालेला नाही, 23चा मिळालेला नाही, 24चा मिळालेला नाही. असे बरेच शेतकरी कमेंट करतात की 2022चा कधी येणार, 23चा कधी येणार. आणि आपण काय उगच असा येणार आहे, तवा येणार आहे, इतका येणार आहे असं आपण काही सांगित नाही. आणि हे झालं विमा. पुन्हा अतिवृष्टी सुद्धा 2023ची बुलढाण्यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेली नाही. बुलढाणा जिल्ह्यातले बरेचसे शेतकरी कमेंट करतात. आता मागच्या अधिवेशनाच्या वेळेस हा मुद्दा बुलढाण्याचा गाजला होता. म्हणून याच्यावरून लक्षात घ्या की जे काही सरकारचे धोरण असतात ते काही लय शेतकऱ्याच्या बाबतीत चांगले आहेत असे नाहीत. कारण प्रश्न अनेक आहेत, शेतीमालाच्या भावाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी लागतात त्याचे भाव वाढत चालले त्याचे आहेत. मात्र त्याच्यावर बोलल्यावर लोकायला पटत नाही. लोकायला फक्त एकच पाहिजे, इतका विमा आला, इतकी अतिवृष्टी आली, इतकी ह्या खात्यात पडणार, तितकी त्याला भेटणार, हे फक्त ऐकायलाच गोड वाटत आहे. पण साक्षात आपल्या खिशात कधी येते याचा काही मेळ नसतोय. आणि ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्या खिशात येत नाहीत तवरक याचं काहीच खरं नाही. त्याच्यामुळे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, पीक विमा असो, अतिवृष्टी असो, आपल्याला वेळच्या वेळी त्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. समजा आता आपली अतिवृष्टी झाली होती, आता या अतिवृष्टीच्या वेळेस जे काही पंचनामे होत असतील, आता बरेच शेतकरी काय करतात, किंवा ते पंचनाम्याला आले येऊन जाते, केव्हा कुठं करते त्याचाही मेळ नसतो. आणि आपण त्याच्यात सहभाग घेत नाही, किंवा आपलं बी नुकसान झालेलं आहे आणि आपलं सुद्धा त्याच्यात नाव घेतलं जावं, कारण आपल्याला ती नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. बरं हे असं कधी होत नाही की अतिवृष्टीचे जे काही पंचनामे झाले लगेच 8 दिवसात पैसे आले आणि काऊन नाही आले म्हणून आपण लगेच त्याच्याकडे गेलो, असं होत नाही. आता तुम्ही पाहत असताना जून महिन्यात अतिवृष्टी झाली, आज डिसेंबर चालू आहे, म्हणजे किती महिने व्हालेत मला तुम्ही, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 7 महिने व्हाले. मग 7 महिने झाल्याच्या नंतर इतक्या दिवसात पैसे यायला पाहिजे का नाही? पण तरी आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही. आता त्याच्यात गोंधळ असा आहे पुन्हा की जून मध्ये काही पंचनामे झाले, जुलै मध्ये काही झाले, ऑगस्ट मध्ये झाले, ऑक्टोबर मध्ये तर अतिवृष्टीच झाली. आणि मग त्याच्यात वेगवेगळे पंचनामे झाले, त्याच्यात काही शेतकऱ्याला आले, काही शेतकऱ्याला नाही आले. शेतकरी काय करतात, फलाण्याला आले
बिस्ताण्याला आले, मग आपल्याला बी येतेन म्हणून वाट पाहतेत, पण त्याची चौकशी कधी करीत नाहीत. किंवा आपण तलाठ्याकडे जावा, तो कृषी सहाय्यक आलता त्याच्याकडे जावा, हे कधी करीत नाही. फक्त काऊन नाही आले, काऊन काय आले का नाही एवढंच आपलं, काऊन नाही आले तेवढाच विचार. मात्र का आले नाही याच्यासाठी काय करावं लागेल हे प्रयत्न करीतच नाही. मग तसंच शेतीमालाचे बी जे भाव आहेत का ते वाढत नाही, त्याचं कारण तेच आहे. शेतकऱ्याला वाटतंय कोणीतरी नेते उठतेन करतेन आणि मग आपल्याला भाव भेटन, पण तसं कधीच होत नाही. कारण नेत्याला तुमच्याहून काहीच घेणं नाही, त्यांना फक्त सत्ता पाहिजे. मग ते आता विरोधातले आहेत का, त्याला वाटतं आपण सत्तेत जावा, शेतकऱ्यांना आपल्याला मतदान करावं, आणि जे सत्तेत आहेत त्याला तर काही चिंताच नाही. त्याच्यामुळे ही काळजी आपण आपली घेतली पाहिजे. मग आता ज्या शेतकऱ्यांना या वर्षीची अतिवृष्टी असेल, रब्बीचं अनुदान आलेलं नाही, तर पहिली गोष्ट त्याचं त्या यादीमध्ये नावच आहे का नाही हे त्यानं पाहणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी पंचनामे करण्यासाठी कृषी सहाय्यक, तुमचा ग्रामसेवक, तुमचा तलाठी यायला नेमलेलं होतं. मग आता पहिली गोष्ट आपल्याला त्याच्याकडे जावं लागेल, त्या यादीत आपलं नाव होतं का ते पाहायला लागेल, अतिवृष्टीत घेतलं होतं का. बरं, मग काही शेतकऱ्यांचं घेतलं असेल तर मग काऊन आली नाही ते त्याच्याकडे चौकशी करावं लागेल. मात्र हे करावं लागेल, केल्याशिवाय येणार नाही. नाही तर आपण असंच नुसतं वाट पाहू, कुठंतरी एखादा युट्यूबवर व्हिडिओ दिसतो अतिवृष्टीची नुकसान भरपाई वाट, पण आपण ती पाहायची. मग आपला त्याच्यात जिल्हा आहे का, आपला तालुका आहे, मग आपल्याला भेटन का. काही जण तर असं सांगितले जितकी खात्यात येणार तितकी खात्यात येणार, आपल्याला ते ऐकून बरं वाटतंय. पण एक लक्षात घ्या मुद्द्याचं, कारण आपण तशा काही भापाऱ्या मारायचं काम करीत नाही. आपलं जे आहे ते खरं सांगायचं काम करतो. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, तुम्ही आता ज्याची आली नाही का त्याने काय करायचं, त्या कृषी सहाय्यकाकडे जायचं, तलाठ्याकडे जायचं, त्याच्याकडे चौकशी करायची. मग त्याच्यात तुमचा ते यादीत नंबर आहे का त्याच्याकडे, नाही तर तहसील कार्यालयामध्ये आपत्ती विभाग असतो, त्या आपत्ती विभागात जाऊन तिथं जाऊन भेटायचं. कारण तलाठी, ग्रामसेवक हे काही लवकर भेटत नाहीत, कारण याच्याकडे काही एक गाव नाही, याच्याकडे भलती गावं झाली, त्याच्यामुळे ते वेळेवर सापडत नाहीत. त्याच्यामुळे आपत्ती विभागात जायचं, तिथं चौकशी करायची. आणि जर तुमची तिथं नोंद असेल, तुमची अतिवृष्टीची आलेली असेल, आणि तुमची केवायसी नसेल, फार्मर डिजिटल आयडी नसेल, जी काय अडचण असेल ती तिथं जाऊन सोडवायची. उगच इथं माझ्यासारख्याने सांगित बसला म्हणून तुमची कवाच येणार नाही. पण त्यासाठी काय करावं लागतंय हे ऐकायला काहीच हरकत नाही. कारण ते बऱ्याच जणांना माहित नाही की आपल्याला हे विचारायचं तर कुठं आणि चौकशी करावं तर कुठं. तर प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये तसा आपत्ती विभाग आहे, तिथे जाऊन चौकशी करायची. नाही तर तुमचा कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी याच्याकडे जाऊन चौकशी करा. त्याच्यात तुमचं नाव नसन असन ते बघा, आणि जर केवायसी ची भानगड असेल, तुमची जे काय असेल ते, तर ज्याची त्यानं ते बघायचं आणि मग करायचं. आणि महत्वाचे मुद्दे सांगतो की हे नुसते अतिवृष्टी, नुकसान भरपाई, पीक विमे याच्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याच्या जर शेतीच्या मालाला भाव असला ना, याची चिंताच करणार नाही शेतकरी. मग ह्या योजना ज्या असतात, पीएम किसान असन, नमो शेतकरी असन, महाडीबीटीच्या माध्यमातून ज्या वस्तू भेटतात त्या असन, जर शेतीमालाला भाव असला तर त्या योजनेचा वाट कशाला पाहत बसून माणूस खनखन जाईन विकत घेईन. कारण आपल्याला माल यालाय, शेतीमालाला चांगला भाव मिळालाय, आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून जे कोणते नेते असतील जे शेतकऱ्यासाठी लढत असतील त्याच्या पाठीमागं उभं राहायला आपल्याला काहीच हरकत नाही. नाही तर हे राजकीय पक्ष काय नाही ह्याचं हे साधून घेते. तुम्ही आता लोक बघितलेलं आहे. आता मी तर इतक्या वर्ष झालं पाहतो, मला लहानपणी वाटायचं की शेतीचे दिवस येणार आहेत, शेतीचे दिवस येणार आहेत. मला वाटायचं शेतीचे दिवस येणार म्हणजे हे शेतमालाला हा भरमसाठ भाव जाईल आणि शेतकरी असे मजेत राहतील. पण ते आता कळायला लागलंय की शेतीचे दिवस येणार म्हणजे फक्त त्या शेतीच्या किमती वाढल्या. आता तुम्ही बघत असता 20-20, 25-25 लाख रुपये एकर, 30 लाख रुपये रोडच्या कडीची, 50 लाख रुपये एकर, फक्त तिला किंमत आली. पण तिच्यात जे काही पीक पिकत आहे त्याला अजून काही किंमत आलेली नाही. म्हणून त्याच्यासाठी फक्त तुम्ही तयार राहा. कुठे बी शेतकऱ्याचं आंदोलन असेल तर सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र राहायचं. आपल्या गावातले ग्रामपंचायतच्या बांडगुळ्या सगळ्या भानगडी ह्या सोडून द्यायच्या. फक्त जात, धर्म, भेद ह्या सगळ्या गोष्टी सोडायच्या. आपण शेतकरी म्हणून एकत्र यावं एवढीच विनंती करतो. आणि तुम्हाला माझी माहिती कशी वाटली, जर पटली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.